आपण आज पाहत आहात ऑपरेटिंग सिस्टीमचे टाईप. त्यातला पहिला बॅच ऑपरेटिंग सिस्टीम. हे बघा, हे आहेत 5 जॉब, आतमध्ये ऑपरेटर, नंतर बघा बॅच 1, बॅच 2 आणि CPU. ह्याचं वर्क बघू आपण. बघा जॉब 1, आता सपोज मी ए दिलंय, तुम्ही ह्याला नावही काहीही देऊ शकता, XYZ तुमचं स्वतःचं नाव, हे राहिलेले तुमचे 4 फ्रेंड्स. ओके, आता हा ऑपरेटर बघूया, हे ऑपरेटर काय करतो. आता बघा बॅच म्हटल्यानंतर ग्रुप 1, ग्रुप 2. ओके, आता बघा हे काय म्हणतंय, जॉब 2, जॉब 3. बघा जॉब 2 आणि जॉब 3 याचं काय होतंय, जॉब 2 आणि 3 ह्या दोघांचं वर्क एक आहे. सपोज ह्यानं सी मध्ये वर्क केलंय. ओके, ह्या दोघांनी काय केलंय, सी मध्ये वर्क केलंय. आता राहिलेल्या बॅच 2 मध्ये काय होतंय बघा, जॉब 1, जॉब 4, जॉब 5. म्हणजे जी काय राहिलेले आहेत रिमेनिंग पार्ट, त्यांचं काय वर्क आहे रे, कशात वर्क आहे त्यांचं, C++ मध्ये. ओके, आता बघा हे सी मध्ये वर्क करतंय, हा C++ मध्ये वर्क करतंय. आता बघा हे ग्रुप का काढले, आता CPU मध्ये ह्यानं जे काय वर्क दिलेलं आहे ते एक्झिक्यूट होत आहे. बट आता ह्यानं प्रत्येकाला जर सेपरेट करत बसला तर वेळ लागेल. मग ह्यानं काय केलं, ग्रुप तयार केले. ग्रुप काय तयार केलेत, तर बघितलं सेम ऑफ दी काय आहे, तर जॉब 2 आणि जॉब 3चं वर्क कसं आहे, सेम आहे. काय सेम आहे, ह्या दोघांनी पण सी मध्ये कोडिंग केलेली आहे. मग फर्स्ट वन CPU नं काय केलं, सुरुवातीला बॅच 1 एक्झिक्यूट केला. नंतर काय झालं, बॅच 2 मध्ये जॉब 1, जॉब 4, जॉब 5 ह्या राहिलेल्या रिमेनिंग पार्टचं बघितलं वर्क काय आहे, तर ह्यांनी C++ मध्ये म्हणजे सेम ऑफ दी 3 पार्ट्स. ओके, मग ह्यांनी काय केलं, CPU नं राहिलेल्या ह्याच्यामध्ये C++ एक्झिक्यूट केला. म्हणजेच यानं काय केला, CPU काय करत असतो, तर हा एक्झिक्यूटच करत असतो, पण सुरुवातीला बॅच पाडतो, काय सेम ऑफ दी आहे बघतो आणि मग एक्झिक्यूट करतो. बघा हे काय म्हणतंय, इट इज युजफुल व्हेन वी वर्क विथ लार्ज फाईल. सगळ्यात मोठी फाईल म्हणजे बॅच ऑपरेटिंग सिस्टीम आपण का यूज करतो, तर मोठ्यात मोठ्या फाईल एक्झिक्यूट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचा. आता हे त्याचं ॲडव्हान्टेजेस झालं, बट त्याचं डिसॲडव्हान्टेजेस काय आहे बघू आपण. वन्स the job is submitted, the user did not have any interaction with it. आता सपोज हे काय झालं, एक्झिक्यूट झालं. हे एक्झिक्यूट झाल्यानंतर फक्त 1 टाइमच एक्झिक्यूट होतं. जर ह्याला तुम्हाला डबल एकदा रिनेम म्हणा किंवा आतमध्ये जाऊन एडिट म्हणा तर हे होऊ शकतंय का, नाही. ही त्याचं काय झालं, डिसॲडव्हान्टेजेस. एकदाच एक्झिक्यूट होत आहे, नंतर ह्याच्यामध्ये काहीही होत नाही. काय झालं, हे बॅच ऑपरेटिंग सिस्टीमचं डिसॲडव्हान्टेजेस झालं. आता बघूया आपण त्याचा दुसरा टाईप काय आहे, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. आता बघा टाइम शेअरिंग मध्ये काय होतं, आता त्याची डायग्राम दाखवते तुम्हाला. ही बघा CPU. ओके, हा काय आहे, CPU. ओके, हा झाला CPU. आता बघा हे काय दिले, हे काय आहेत रे, बघा प्रोसेसर. ओके, हा काय आहे, प्रोसेस 4. बघा प्रोसेस 5 आणि हा काय झाला, प्रोसेस 6. तसंच इकडं 1, 2, 3 येणार. ओके, चला प्रोसेस 1, हा झाला 2, हा 1, हा 2 आणि हा काय झाला रे, 3. चला आता बघा हे काय लिहिलंय बघा मी, 10 सेकंड. ओके, आता बघा हे इकडं का केलं, तर ही CPU टाइम द्यायलाय, बरोबर आहे का नाही, म्हणून इकडे ॲरो इंडिकेट. चला 10 सेकंड रॅदर दॅन 10 सेकंड. चला आता बघा हे काय आहे 10 सेकंड. आपण काय बघतोय, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे ह्या नावातच सगळं काय आहे, टाइमचं शेअरिंग आहे. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये काय आहे रे, टायमिंगचं शेअरिंग आहे. आता सपोज हे 6 काय आहेत माझे, प्रोसेसर म्हणा. ओके, प्रोसेस ही काय चालू आहे, 6 लोकांची प्रोसेस चालू आहे. आता बघा ह्याचं 10 सेकंड आहे, प्रत्येकाला 10 सेकंड, पण ह्याचं काम झालं 2 सेकंड मध्येच. सपोज ह्या प्रोसेस 1चं 2 सेकंड मध्ये काम राहिले किती, 8. ओके, 8 सेकंड. राहिलेले 8 सेकंड ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये काय होणार आहे, डिस्ट्रीब्यूट होणार, सगळ्या ह्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट होणार. आता राहिलेल्या ह्याच्यामध्ये हे सगळं 8 ही राहिलेले डिस्ट्रीब्यूट झाले. आता ह्याला लागला सपोज आता ह्याला 12 सेकंड लागले, तर परत ही काय होणार आहे, राहिलेल्या ह्याच्यामधून डिस्ट्रीब्यूट होऊन ह्याला 12 सेकंड देणार. म्हणजेच ही टाइम शेअरिंग, ही ऑपरेटिंग सिस्टीम काय करते, टाइम शेअरिंग करते सगळ्याला समप्रमाणात. ओके, चला आता बघूया ह्याचं काय दिलंय. द टाइम शेअरिंग इज ऑपरेटिंग सिस्टीम वर्क विथ टाइम शेअरिंग कन्सेप्ट. आता बघा ही काय आहे रे, टाइम शेअरिंगची कन्सेप्ट आहे.
चला, द CPU विल प्रोव्हाइड अ सम टाइम पिरियड टू ईच अँड एव्हरी प्रोसेस टू कम्प्लीट इट्स टास्क. सगळं टास्क होण्यासाठी काय केलं जात आहे, समप्रमाणामध्ये टाइमचं शेअरिंग करून दिलेलं जात आहे. ॲज सून ॲज पॉसिबल, वेदर इट इज अ लॉंग प्रोसेस ऑर शॉर्ट प्रोसेस. म्हणजेच आपण ह्या टायमिंगसाठी काय केलं जात आहे, लॉंग प्रोसेससाठी पण आणि शॉर्ट प्रोसेससाठी पण काय यूज केलं जाते, टाइम शेअरिंग ऑपरेटिंग सिस्टीम. समजलं.